इथं तर काही सोय नाही हे तुम्हाला दिसतंय. गाडी येण्यासारखा रस्ता एसटी येते का कुठली? नाही 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 येत. नाही आता शहरात लोक आहेत त्याच्यावरती दुसरं काय. होय हो पैशाची बिलकुल उत्पत्ती नाही. समजा असं कोणी आजारी वगैरे पडलं तर बुट्टा असली तर बुट्टीन कुणाची तरी फोन करून मागवायची. होय तेव्हा आज शिक झालं तर 3 दिवसांत पोचायला जाते सातारला. होय काहीच नाही, शाळा तर बंदच आहे. दळण वगैरे समजा दळायचं आहे किंवा तुम्हाला एखादा बाजार आणायचा असेल सातारला असं जायला बोटीनं बामणलीला जायला लागते. महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणून ओळख असलेल्या कोयना धरणामुळे संबंध महाराष्ट्र प्रकाशमय झाला खरा, पण याच धरणामागे असलेल्या शिवाजी सागर जलाशयामध्ये अनेक गावे पाण्याखाली गेली. त्यापैकी काही गावांचे स्थलांतर सरकारने केले तर काही गावे स्वतः स्थलांतरित झाली आणि काही गावे जलाशयाच्या वरच्या बाजूस स्वतः स्थलांतरित झाली. त्यापैकी एक गाव म्हणजेच कारगाव. चला या गावची आपण आज माहिती जाणून घेऊयात. हे गाव सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात शिवाजी सागर जलाशयाला लागूनच स्थलांतरित झालेला आहे. सद्यस्थितीत जर तुम्हाला या गावाला भेट द्यायची असेल तर या गावात येण्यासाठी तुम्हाला जलप्रवास करूनच या गावात जाता येतं. या गावात सध्या एकूण फक्त 5च घरं आहेत. बाबा या गावचं नाव काय? कारगाव. कारगाव कुठल्या तालुक्यात येत आहे? जावलीमध्ये. गावात याला रस्ता कुठून आहे? रस्ता आहे पण वरती कच्चा आहे. वाहनं एसटी वगैरे काय येते काय? नाही नाही काही. सातारा पासून किती किलोमीटर आहे? सातारा 52 किलोमीटर. होय. गावात घरं किती आहेत? घरं इथे 4-5 आहेत. सगळीकडे एक वस्ती आहे, वरती आहे. आजी नमस्ते. मी आज एका अशा गावाला भेट द्यायला आलोय ज्या गावात 4 ते 5 घरं आहेत आणि लोक देखील तेवढीच आहेत आणि या गावचं नाव आहे कारगाव. हे गाव सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात आहे आणि कोयनेचं आपलं जे बॅकवॉटर आहे शिवसागर जलाशय आहे त्याला लागूनच हे गाव आहे. या गावाला सध्या कोणत्या कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतंय हे आज आपण जाणून घेणार आहोत. मी आता इथले जे गावकरी मंडळी आहेत त्यांना सोबत घेतलंय आणि त्यांच्याकडूनच आपण इथल्या ज्या काही व्यथा आहेत त्या जाणून घेणार आहोत. बाबा नमस्ते. नमस्ते. कुठनं शेतात ना आलं वाटतं? हो. बरं मला आता ह्या तुमच्या गावाबद्दल थोडक्यात माहिती सांगा. या गावात एकूण किती लोकसंख्या आहे आणि त्या लोकसंख्येपैकी ह्या सध्या या गावात किती लोक राहतात? सध्याला 8-9 लोक राहतात. बर. आणि सगळे आता इथं तर काही सोय नाही हे तुम्हाला दिसतंय. तेव्हा सगळे लोक काय मुंबईला. आता मी पण इथं आलोय ते बोटीनं आलो. खरं रस्ता एवढा कच्चा आहे की इकडे येण्याची शिस्त नाही. गाडी येण्यासारखा रस्ता एसटी येते का कुठली? नाही नाही नाही. नाही येत. नाही. अरे बापरे. गाडी नाही. होय. आपले मग तुमचा रोजगार कशावर चालतो? काय आता शहरात लोक आहेत त्याच्यावरती दुसरं काय. होय. हो आता सगळी पार्टी सगळी होय जनावर ना इकडं. तेव्हा इकडं पैशाची बिलकुल उत्पत्ती नाही. अच्छा म्हणजे रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे किंवा हा रस्ता झाला पाहिजे अशी तुमची मागणी असेल. रस्ता चालू जर समजा असं कोणी आजारी वगैरे पडलं तर बुट्टा असली तर बुट्टीन कुणाची तरी फोन करून मागवायची. होय. तेव्हा आज शिक झालं तर 3 दिवसांत पोचायला जाते सातारला. होय. हो म्हणजे 3 दिवसांत. फोनला तरी रेंज आहे का? फोनला आहे रेंज. होय. बरं आणि इथं एसटी पण येत नाही. रस्ता पण नाही. कच्चा मुंडावळ्यापासून रस्ताच कच्चा आहे. एसटी नाही इकडं आता. इथं तुम्ही आता शेती म्हणजे फक्त भात शेतीच फक्तोय. भात शेती सोडून दुसरं काय होतंय का? वयाला काय नाचणी होती वरी होती असं होतेच पिकं पण करतच नाही तर जनावर पाहिजे ना. जनावर ठेवत नाही काय केलं तर. बर बर.
नमस्कार आजी. नमस्कार. मला एक सांगा, आता ह्या गावात तुम्ही किती वर्ष राहताय? आम्ही आता बरेच वर्ष झाले राहतोय तिथे. तेव्हापासून काय तुम्हाला काय कुठल्या कुठल्या आमचं- अडचणींना सामोरं जावं लागतंय? लय आमच्या अडचणी सगळं दळणवळण नव्हती, लाईट नव्हती, ती आली. आता सध्या लाईट आले, रस्ता नव्हता, तो पण सध्या आपला तात्पुरता आलाय. आता पाऊस पाणी पडला तर सगळं वड्या वाळाने वाहून जातं सगळं. बरं, म्हणजे मातीचा रस्ता आहे, मातीचा कच्चा रस्ता रस्ता. आहे. बरोबर. आमचं डांबरीकरण झालं पाहिजे, म्हणजे आमच्या सुविधा म्हणजे गाडी बिडी चालू राहील. म्हणजे सगळं रस्ता चांगला असला की सगळ्या गोष्टी व्यवस्थित सगळ्या होऊ गोष्टी शकतात. व्यवस्थित होऊ शकतात. आणखीन आमची मुलं इथं कोण लांब लांब मुंबईला इकडं तिकडं कामाला, कुणाला काम धंदा बी नाही. हे एक मुलगा माझा आहे, तो इथं आहे, त्याला नोकरी नाही, धंदा नाही, काय नाही. त्यांनी आपल्या सरकारने आमच्या मुलाची कुठेतरी सोय करावी आणि नोकरी धंद्याला लावावं. म्हणजे इथे जवळपास कुठे जवळपास कुठेही शक्य होईल तिथं आपलं हे करावं. शेती बत्ती केली तर जनावर ठेवत होय. नाही. म्हणजे इथं आता शेती काय, शेती कुठली? भाताची शेती भाताची आहे. शेती. भाताची केली तर काय जनावर गहू वगैरे ठेवत नाही तर काय होय, म्हणजे रानगव इकडे आहेत. रानगहू पण काय कष्ट करून काय फायदा आमचा? थोडं केलं तरी काय राहत वाले नाही आहेत, काय. गहू आहेत, ती आहेत रानातली पराठी आहेत, ते आहेत. तुम्ही मला सांगा, एक समजा आता इथं आजारी कोण पडलं तर कसं नेतं? आम्हाला जायला हेच नाही तर आता रस्ता बंद आहे. पावसाचा रस्ता बंद आहे. पावसात पूर्ण रस्ता बंदच असतो. रस्ता बंद आहे. रस्ता पावसा बंद. हा. बूट असली तर बोटीनं जायचं, नाही तर आहे आपल्या घरातच मराठी बारी. बर. काय शेवटी काय करणार माणूस? म्हातारी माणसं आम्ही आहे. आता आहे की 9 लोक आहेत म्हणलेत बाबा. समजा मुलं वगैरे शाळेचं असेल तर, शाळेचं काहीच नाही, शाळा तर बंदच आहे. म्हणजे शाळा शिकायची असेल लहान मुलं तर इथनं घेऊन तुम्ही पुण्या मुंबईला जायचं किंवा सातारला जायचं त्यासाठी तर आमची मुलं आणि गेली तिकडच त्यांनी हे करायचं. गेली. अरे बापरे. मुलं नाही त्यामुळे शाळा पण बंद आहे. आणि मुलं गेली तर त्यांच्या बरोबर त्यांची मुलं तिकडे. बरोबर. आम्ही काय करू शकतो? आम्ही म्हातारी माणसं 5-7 आहे. ते आपलं गावात आपल्याला जमतंय, शहराकडे काय राहत नाही, शहरात जमत नाही. जमत नाही. हा, मग त्यामुळे आम्ही इथं हवा पाणी आपलं व्यवस्थित, पाणी काय खर्च दुसरा काय नाही, आपली शेती करून आम्ही. पाणी तरी आहे का इथं? आता हे वर आहे म्हणून पाणी खाली गेल्यावर बरोबर, म्हणजे पाणी व्यवस्थित आहे. आणि दळण वगैरे समजा दळायचं आहे किंवा तुम्हाला एखादा बाजार आणायचा असेल, सातारला असं जायला लागतं. बोटीनं बामणोलीला जायला लागते. बोटीला तिकीट किती असतं बामणोलीला जायचं म्हणलं तर? तसं जर स्वतः निघायचे म्हणलं ना हा, तर 2-2.5 हजार रुपये घेतात. होय. हो, बामणोलीला. हा, आणि मग आणि कोणी माणसं मग असली तर मग 100, 150, 200 रुपयात मागतं. होय. हो. हा हा हा, म्हणजे अशी स्पेशल करायची म्हणले तरी बोटीन 2.5 हजार रुपये घेतात. होय. बर, म्हणजे तुमची आता तुमच्या बोलण्यातून मला असं जाणवतंय की इथं तुमची प्रमुख गरज आहे सध्या ती रस्ता होणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर इथेच तुमचे जे गावातील कोणी तरुण मंडळी असेल तर त्यांना इथं स्थानिक पातळीवर कुठे जर नोकरी वगैरे असेल तर ती अवेलेबल करून देणे ही पण तुमची गरज आहे. म्हणजे ह्या 2 तर गरजा सध्या प्रमुख आहेत तुमच्या. चालेल, मग तुम्ही सध्या तरी तशी सरकारकडे मागणी करा. आता विधानसभेची निवडणूक आहे तोंडावर. तुमच्या पद्धतीनं तुमच्या गावातील कोणी तरुण मंडळी असेल ती बाहेर असतील त्यांना सांगा की असं असं तुम्ही विषय लावून धरा. आणि आपल्या मुख्यमंत्री साहेबांचं गाव देखील इथे जवळपास आहे. त्यांनी पण त्यांच्या प्रयत्नातून झालं तर 100% होणार रस्ता, कारण चांगले आहेत मुख्यमंत्री माणूस. हो हो हो, आणि त्यांनी मला वाटतं रस्ता मंजूर झालेला आहे ना? हा, ते फक्त पण कुणी अडथळा आणला नाही पाहिजे, झाला पाहिजे. नाही, होईल होईल होईल, नक्कीच होईल. चला, काळजी घ्या. मग मी असं ऐकलंय की कारगाव हे गाव आपल्या कोयना धरणाच्या आतमध्ये होतं. म्हणजे कोयना धरण होण्यापूर्वी हे गाव इथे खालच्या बाजूला जे पाणलोट क्षेत्र आहे तिथं होतं हे गाव. धरण झाल्यानंतर मग तुम्ही इकडे तुमचं पुनर्वसन केलंय. तुम्हाला तेव्हा शासनाने काही जमीन वगैरे दिली का नाही? जमीन इथंच दिली 8 एकर. होय, इथं म्हणजे इथं आता आम्ही राहतो इथं. अच्छा, म्हणजे हा इकडं जो समोर इकडं हा डोंगर दिसतोय तिकडे तुम्हाला जमीन दिल्या. मग तिथे तुम्ही काहीच करू शकत नाही त्या जमिनीत, अशा जमिनी तुम्हाला दिल्या. जंगल झालं ना. हा हा हा, जंगल मोठं वाढलं. हा, नाही काय करू शकत. आता नाचणीवरच होती त्याच्यात, होय. दुसरं काय होत नाही. म्हणजे जमिनी पण अशा दिल्या की पूर्ण ती पडीक जमिनी दिल्या, म्हणजे जिथं तुम्ही काहीच करू शकत नाही तिथं. नाही, बरोबर. पहिली वाट डोंगरावर चढायचा आता जर आपले रस्ता झाला
इथं पाण्याची टाकी आहे. चला, पाणी मुबलक आहे गावाला, एक बरं आहे. व्हिडिओ घेतला ना.